ना तुम्ही मग आले असं केले तिकडे बारा बसका पाहिजे तुझा बसका बस हाय असं मुजला माती काढला बसका मुजला कॉन्क्रीट होतला तिथं का होतला नाही हॅलो आधी सळी पण घातलं ही 8 mm सळी वापरली किती mm सळी ही तो सळी वापरायची पण इथनं सळ्या कुठे त्याच्या पुढे सळ नाहीतच की लावला नाही इथल्या मग ते डाम काय काढलं तुम्ही ही गटर काढून दुसरी करायची सगळी काढायची गटर दुसरी गटर काढायची तुम्ही त्या गटरचा काय संबंध नाही जरी कुठं नाही आम्हाला सगळ्या खोटी काढा लावल्यात चालू करतो काढले तिने पात्र पुढे त्याला पण बोलायचं 50 वेळा सांगितलं असलं काम करू नको सांगितलं ना मी त्याला बोलून सांगितलं मग असं का घाण केला इथं पाणी का मारलंय तुम्ही म्हणजे आमचं जाता का दुसऱ्याचं तुम्ही जायला पैसे घेऊन राजे गावातला एक सुद्धा पुढारी आवाज उठून झाला गटारीच्या कामाला कुठला एक सुद्धा पुढारी गावातला काय भानगड आहे मग कामामध्ये चौकशी का होत नाही हो पण मला सांगा आपल्या गावाच्या पुढाऱ्यांचं कर्तव्य आहे की नाही काम सगळं चांगलं झालं बघायला पाहिजे की नाही फक्त पंचायत जागा तिथं उभारणार तुम्ही तुमच्या कामात तिथं तुम्ही उभारणार सरपंच तिथं उभारणार आपापले कामं चांगली करून घेणार गावात काम नाही पण मी वॉर्निंग दिलं काम इतकं चांगलं झालं पाहिजे ही लाईन मला घाण नाही झाली पाहिजे मी ऑब्जेक्शन 1 सुद्धा टक्के घेत नाही तुमचं कमिशन 10 रुपये कोण मागत मला सांगा कमिशन कोण घेणार नाही काम चांगलं करून सांगितलं तुम्ही दोनों अंदर जाने का अंदर का देखने अंदर का रफ्त बड़ा है अंदर पैसा कमाने का पैसा कमाने का क्या दोघं पण जायला दोघं पण जाऊन बघायचं आपका क्या काम है मालूम है सर आपको देखना पड़ता है ना देखेगा आपकी आप क्यों नहीं देखते आपके ऊपर जवाब है कि नहीं क्यों नहीं किया ये सब निकालने का दूसरा करने का ये सब निकालने का है रखने का नहीं इधर अंदर जाके देखा जाओ तुम देखो आगे जाओ बांधून काय घेतलं सगळं आता काढ नाही मोडून मी निकालने का नहीं गटर निकालने का दूसरा करने का ये ऊपर से डाल डाला था कभी निकालने वाला अभी हमने निकाला ये सब पैक किया था अभी उसके ऊपर पॉकेट डालने वाले थे लोग लगाया था मैंने निकाला नमस्कार माझे नाव मल्लिकार्जुन कंगुने आज सध्या ह्या मिरज तालुक्यामधील बेडग गावात जे राज्य महामार्गाचे रस्त्याचे जे कॉन्क्रीट चालू आहे गटारीचे व रस्त्याचे जे काम चालू आहे ते सगळं 2 नंबर फ्रॉड 3rd क्लास काम मंडळ सुद्धा ऐकत आहे कारण इथले जे मॅनेजर असतील जे सुपरवायझर आहेत जे डीएम पीएम जे कोण आहेत तिने आले की तरी दुसऱ्याच नाव सांगायचं त्या इंजिनियरनं सांगायचं आम्हाला त्या पाटलानं सांगितलंय प्रत्येक म्हणजे टोलवाटोली चालू आहे एक दिवस सुद्धा कॉन्क्रीट बसलं नाही एक दिवस याला पाणी मारले असं आम्हाला बघितलंच नाही पावसाच्या पाण्यानं जे काय पाणी बसलंय तेवढंच पाणी आहे आणि आता नवीन बीर पाऊस उघडलेला आहे कॉन्क्रीट केलेला आहे पण त्याला पाणी एक थेंब सुद्धा नाही पूर्ण तळा जात आहे कॉन्क्रीट ढासळत आहे तरी सुद्धा कर्मचाऱ्यांनी म्हणजे आणि कोणी स्थानिक लेवलच्या लोकांनी सुद्धा ह्याचा पाठपुरावा केलेलाच नाही आवाज कोणी उठवलाच नाही हे कारण काय हे कळलं पाहिजे ना मला पण कारण ह्या गावामध्ये आपलं काम आहे स्वतः आपल्या गावातलं काम चांगलं करून घ्यायचं आपली जबाबदारी आहे आपण गावात एक सामाजिक काम करत असताना आपण बघतोय आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाशी फक्त काम आमचं चांगलं झालं पाहिजे ही इच्छा आहे आमची आणि आतापर्यंत जेवढं कॉन्क्रीट झालेलं आहे ते टोटल फ्रॉड आहे मला सांगा तुम्ही जे गटारीचा असा जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्या गटारीचं काम व्यवस्थित चालू आहे का पूर्ण चुकीचं काम आहे त्यामध्ये सळी सुद्धा नाहीये नुसतं पडदी वतलेले बर त्याला पाणी मिळालेलं नाही काही ठिकाणी 8 mm वापरलंय काही ठिकाणी सळी वापरलेलं नाही आणि कॉन्क्रीटची जी पडदी असत्या त्या कॉन्क्रीटच्या पडदीला शंटरला बार आला पाहिजे सळी आली पाहिजे सळी एका बाजूला आणि कॉन्क्रीट एका बाजूला आहे ही कुठली पद्धत आहे कामाची हे काम थांबलं पाहिजे आणि वरिष्ठ लोकांनी ह्याची चौकशी केली पाहिजे आणि मग काम चालू झालं पाहिजे मला सांगा की इथून पुढे मग या रस्त्याचं काम आपण बंद करताय का जोपर्यंत अधिकारी येत नाही होत असेल तर ते काम थांबवणं आपलं कामच आहे जर चांगलं काम करायचं असेल तर मागचं पहिला सुधारणा करावी मग पुढचं काम चालू करावं तोपर्यंत काम कुठलं चालू करायचं नाही
थांबवा काम सगळं. त्यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्या गोष्टी त्यांनी याची चौकशी करणं त्यांचं काम आहे, जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा कानाडोळा करत आहेत. व स्थानिक राजकीय जे मंत्री पुढारी जे आहेत त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे. राज्य महामार्ग म्हणून सांगितलंय, तुम्हाला फंड किती दिलाय सरकारनं, हे काम कोणाकडे आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सुद्धा कळत नाही. मग याला विचारलं त्याला मालकच कोण नाही, बोर्ड लागला नाही. बोर्ड तरी आहे का? या रस्त्याच्या कामाला मालक कोणतं असेल की नाही, बोर्ड लागला नाही शासनाचा. त्यांना सांगायचं माझ्याकडे काय नाही, दुसऱ्यांना सांगायचं माझ्याकडे काय नाही. मग विचारायचं कुणाला आम्ही? मग हिने वतायचं कॉन्क्रीट, त्यात दगडं घालायची, मुरमाची दगडं घालायची आणि पडदी वतायची. त्यामध्ये कॉन्क्रीट कुठं आहे? आणि पाणी तर एक थेंब नाही कुठल्याच कामाला. आणि जर तुम्ही चौकशी केली तर बारक्या लहान मुलांच्या गावाच्या विचारलं सांगणार त्याला पाणी मारलं नाही म्हणून सांगणार. जे पावसाचं पाणी पडलंय तेवढंच त्याचं पाणी पडलंय, बाकीचं पाणी म्हणून नाही. हे काम थांबावं ही आमची विनंती आहे. जर थांबत नसेल आम्ही रस्त्यात उतरणार. आज बेडगमध्ये जे काम चालू आहे, मल्लिकार्जुन कंगुने यांनी सांगितलं की जे काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि हे जे त्यांनी सांगितलं हे सत्य आहे. याच्या अगोदर मी बऱ्याच वेळाला त्यांच्या डिपार्टमेंटला बोलवलं, कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर असतील, अनेक लोकांनी सांगितलं, पण याचं आम्हाला अजून हे समजलं नाही की बाबा या अधिकारी कोण आहेत. या अधिकारी ह्या कामावरती कोणी येत नाही आहे आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर येतात, त्यांचे PM येतात, सुपरवायझरपर्यंत झालं, आज PM आले तिथले. आणि प्लॅन्ट मॅनेजरनं यांनी सांगितलं की हे म्हणतात की त्यांनी यायचं आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांचा जो कोण कामगार आहे त्यांच्या खालचा ते त्यांना झापायचं. हे आजपर्यंत चालत आले गेलेलं आहे. बघितलं काम त्यांनी आता दगड बघितलं तर मोठे मोठे दगड घालून 5-5, 10-10 फुटाचं त्यांनी गटारी वन टाईम मोजवा लागल्या. की बऱ्याच वेळा त्यांना सांगून पण आणि तेच काम होते. हे काम चालू आहे, हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे.